आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे. भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील दत्त मंदिर परिसरात लागलेल्या भीषण आगीत 3 कुटुंबांच्या घरांचे आणि घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले. आगीत महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कम आणि अन्य मालमत्ता जळून खाक झाली असून बाधित कुटुंबांना मदतीची मागणी करण्यात येत आहे. नीट पुनर्परीक्षा भंडारा जिल्ह्यातील 4 केंद्रांवर शांततेत पार पडली. 1879 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम 2025-26 साठी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 218,18,00,000 रुपयांची रक्कम ऑनलाईन जमा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. साकोलीच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दहशत माजविणाऱ्या T-27 वाघिणीला वन विभागानं उमरझरी परिसरात जेरबंद केले आहे. जवाहरनगर ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या पट्टेदार वाघाला वन विभागानं यशस्वीपणे पकडले आहे. या वाघामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या वाघाने पेवठा परिसरातील शेतकऱ्यांच्या बैलांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. अनेक गावांमध्ये जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. अखेर वन विभागानं रात्री रेस्क्यू करून वाघाला जेरबंद केले. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकारी यांच्यावर कर्तव्यावर असताना कृषी सेवकानं हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. गोंदिया विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्यावरील 2016 मधील हल्ला प्रकरणी गोंदिया जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 2 आरोपींना प्रत्येकी 5 वर्षांच्या कारावासाची आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. अन्य 4 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. गोंदिया शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम पावसाळा संपेपर्यंत स्थगित करण्याचे आदेश नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी दिले आहेत. तसंच सुरू असलेल्या खोदकामातील खड्डे 15 दिवसांत बुजवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपच्या 5 सायकलपटूंनी 6 दिवसांत 872 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूर वारी पूर्ण केली. गोंदियात परतल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत कराचा भरणा वेळेत न केल्यामुळे गोंदिया तालुक्यातील नंगपुरा मुर्री ग्रामपंचायतीच्या 7 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य पदासाठी अपात्र घोषित केले आहे. नीट आणि टीईटी पेपर फुटीच्या निषेधार्थ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वाखाली NSUI तर्फे गोंदियात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात प्रस्तावित रेल्वे अंडरपास अर्थात LHS ला स्थानिक नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. शेकडो नागरिकांनी प्रशासकीय इमारतीवर मोर्चा काढत LHS नको, ROB हवा अशा घोषणा दिल्या. नागरिकांनी रेल्वे अंडरपास ऐवजी रेल्वे उड्डाणपूल अर्थात ROB उभारण्याची मागणी करत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले. अंडरपासमुळे भविष्यात पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली. हातात फलक आणि बॅनर घेऊन भीमनगर परिसरातील शेकडो नागरिक प्रशासकीय इमारतीच्या ठिकाणी दाखल झाले. परिसराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील वाहतूक लक्षात घेता रेल्वे उड्डाणपूल हाच कायमस्वरूपी आणि सुरक्षित पर्याय असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. भीमनगर परिसरात प्रस्तावित रेल्वे अंडरपासला विरोध करत नागरिकांनी रेल्वे उड्डाणपुलाची मागणी करीत मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. आमगाव पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान 3 किलोहून अधिक गांजासह एका आरोपीला अटक केली असून 2.5 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोंदिया शहरातील एका खासगी कोचिंग क्लासवर GST विभागानं छापा टाकून आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. नागपूर येथील GST विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक कोचिंग क्लासमध्ये दाखल झाले आणि आर्थिक व्यवहारांसह GSTशी संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू केली. प्राथमिक माहितीनुसार GST भरण्यात अनियमितता आढळल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थी विज्ञान मंथन स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गोंदियातील स्टार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय हिमालयन विनर ठरलेल्या अंश रहांग गडालेचा विशेष गौरव करण्यात आला. आत्ताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे.